स्ट्राईक प्राईस निवडताना ATM, ITM आणि OTMमुळे गोंधळ होतो का? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढच्या काही मिनिटात ATM, ITM आणि OTM एवढ्या सोप्या भाषेत समजेल की पुढच्या ट्रेडमध्ये स्ट्राईक प्राईस निवडताना तुमचा गोंधळ होणार नाही. मार्केट 75,000 वर आहे. आता ATM स्ट्राईक कोणती असेल? हा प्रश्न प्रत्येक बिगिनरला पडतो. नियम खूप सोपा आहे. मार्केट ज्या स्ट्राईक प्राईसच्या जवळ असतो ती स्ट्राईक प्राईस म्हणजे ATM. त्यामुळे मार्केट जर 75,000 वर असेल तर 75,000 स्ट्राईक प्राईस ही ATM स्ट्राईक प्राईस आहे. ATM म्हणजे ATM मशीन नाही. मग त्याचा अर्थ काय? ATM म्हणजे ॲट द मनी, म्हणजे मार्केट प्राईस आणि स्ट्राईक प्राईस जवळपास सारखे असतात. म्हणून या स्ट्राईक प्राईसला ॲट द मनी म्हणतात. हा बिगिनर्सने सर्वात आधी समजून घेण्याचा प्रकार आहे. ITM ऑप्शन महाग का दिसतो? कारण ITM म्हणजे इन द मनी. कॉल ऑप्शनमध्ये मार्केट प्राईसपेक्षा कमी स्ट्राईक प्राईस ITM असते. त्यामुळे त्यामध्ये आधीपासून काही व्हॅल्यू असू शकते आणि म्हणून प्रीमियम तुलनेने जास्त असतो. मग OTM ऑप्शन इतका स्वस्त का असतो? OTM म्हणजे आउट ऑफ द मनी. हा मार्केट प्राईसपासून दूर असलेला ऑप्शन असतो. त्यामुळे त्याचा प्रीमियम कमी असू शकतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वस्त म्हणजे नेहमीच चांगला असतो असं नाही. ATM, ITM आणि OTMमध्ये फरक एका मिनिटामध्ये समजेल का? याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि नसेल माहीत तर त्याचं उत्तर मी देते. मार्केटच्या जवळची प्राईस म्हणजे ATM, मार्केटच्या आत असलेली स्ट्राईक म्हणजे ITM आणि मार्केटपासून दूर गेलेली स्ट्राईक म्हणजे OTM. एवढा नियम लक्षात ठेवला तरी विषय सोपा होतो. सगळ्या स्ट्राईक प्राईसचा प्रीमियम सारखा असतो का? नाही. ITMचं प्रीमियम अनेकदा जास्त असतो, ATM मध्यम असतो आणि OTM तुलनेने कमी असू शकतो. त्यामुळे प्रीमियम पाहूनच निर्णय घेऊ नका. बिगिनर ट्रेडर सर्वात मोठी चूक कोणती करतात? फक्त प्रीमियम कमी आहे म्हणून OTM बाय करतात. पण स्ट्राईक प्राईस समजून न घेता ट्रेड करणं धोकादायक ठरू शकतं. आधी मार्केट समजा, मगच ऑप्शन निवडा. चला आता संपूर्ण विषय एका सोप्या नियमात लक्षात ठेवूयात. मार्केट प्राईस ज्या स्ट्राईक प्राईसच्या जवळ असतो ती ATM, मार्केटच्या आतली स्ट्राईक प्राईस म्हणजे ITM आणि मार्केटपासून दूर गेलेली स्ट्राईक प्राईस म्हणजे OTM. त्यामुळे पुढच्या वेळी ऑप्शन्स बाय करताना फक्त प्रीमियम पाहू नका, तर स्ट्राईक प्राईस कुठे आहे हेही नक्की तपासा. ही छोटी सवय तुम्हाला चांगले निर्णय घ्यायला मदत करेल. आता तुमच्यासाठी एक छोटंसं काम आहे. जर आजचा ATM, ITM आणि OTM हा विषय क्लिअर झाला असेल तर कमेंटमध्ये ATM क्लिअर असे नक्की लिहा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि बिगिनर ट्रेडिंग शिकणाऱ्या प्रत्येक मित्राला शेअर करा. बिगिनर सिरीजचा पुढचा भाग चुकवायचा नसेल तर स्नेकबॅट ट्रेड या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे डेली ट्रेडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील टेलिग्राम चॅनलची लिंक नक्की जॉईन करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.